आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार विराट कोहलीवर आरोप आहे की हे रस्ता भटकून जातात. विराट, मला आता तो समारंभ आठवतोय की जो मुकेश अंबानींनी सचिन तेंडुलकरांच्या 100 सेंचुरीज होण्याच्या सन्मानार्थ केला होता. आणि तिथे सचिनला विचारलं सलमान खानने की कोणता असा प्लेयर आहे जो तुमचा रेकॉर्ड तोडू शकतो. तेव्हा सचिनने सांगितलं की विराट कोहली एक असा प्लेयर आहे. तर तुम्हाला असं तर नाही वाटत ना की तुम्ही खरंच तोडाल सचिनचा रेकॉर्ड? ते एक मिशन इम्पॉसिबल म्हणतात ना, त्या प्रकारचं आहे. लाइक 100 सेंचुरी बनवणं आजपर्यंत कोणी नाही केलंय आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे. पण मी या गोष्टींबाबत विचार करत नाहीये. कारण की यामुळे प्रेशर जास्त वाढतं. प्रयत्न करतो की जितकं परफॉर्म करू शकेल तितकं करेन आणि पिरियड संपेल तर जितक्या होतील तितक्या होईल. असं तर नाही की याबद्दल विचार न केल्यामुळे तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चालत जात आहात? नाही सर, बिलकुल नाही. आता मी एकदम योग्य मार्गावर चाललोय, जितकं मला माहिती कारण माझ्याबद्दल. जेव्हा तुम्हाला व्हाईस कॅप्टन बनवलं होतं, तेव्हा एक फंक्शन होतं. मी त्यात असं ऐकलं की कपिल देव म्हणत होते की या सुंदर जगामध्ये तुम्हाला भटकवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी येतील. सर, हे तर प्रत्येक फेज ऑफ लाईफमध्ये होतं, की डिस्ट्रॅक्शन असतात आणि आजूबाजूला. पण आता मला माहिती आहे, की मला बिलकुल राइट ट्रॅकवर आहे आणि अशी कोणती गोष्ट नाही जी मला डिस्ट्रॅक्ट करू शकेल. जेव्हा IPL खेळत होतात, तेव्हा मी असं ऐकलं की थोड्या काळासाठी भटकला होतात. नाही सर, IPLमध्ये मी माझं डिसिजन असतं, कोण भटकू इच्छितो, कोण नाही. माझा फोकस तर क्रिकेटवरच राहतो. बाकी थोडं रिलॅक्स एन्व्हायर्नमेंट असतं तिथे सगळं IPLमध्ये, की सगळे प्लेयर्स इतर कंट्रीहून असतात, तर इतकं काही सीरियस एन्व्हायर्नमेंट नसतं तिथे. परंतु IPLमध्ये जे क्रिकेटर्सचं नुकसान झालं, की खूप जास्त खेळावं लागतं आणि खूप जास्त फोकस राहावं लागतं. सर, हे इंडिव्हिज्युअल डिपेंड करते, की तुम्ही क्रिकेट खेळलाय एका वर्षामध्ये आणि जर IPLमध्ये जास्त वेअर एंड टेअर होऊन गेलं तर डिपेंड करतं, की इंडिव्हिज्युअल. मी आता 23 वर्षांच्या वयामध्ये मी नाही बोलणार, की मी थकून गेलोय किंवा मला रेस्ट हवी आहे. कारण की मी जितकं खेळू शकेल तितकं कमी आहे माझ्यासाठी ह्यावेळी. ॲज अ इंडिव्हिज्युअल मी असंच सांगेन, की मला ह्या गोष्टीने काही फरक पडत नाही. तुम्हाला या गोष्टीचा फरक पडला का, की तुम्हाला व्हाईस कॅप्टन बनवलं गेलं? खूप आनंद झाला होता. मी जेव्हा ऐकलं, की एक प्लेझंट सरप्राईज होतं माझ्यासाठी आणि खूप काही शिकायला मिळालं मला व्हाईस कॅप्टन्सीमध्ये आणि ॲज अ यंगस्टर तुम्ही हाच विचार करता, की टीममध्ये स्वतःची जागा बनेल आणि परफॉर्म करावं आणि रेग्युलरली खेळत राहावं. अशी एक मला जी डेझिग्नेशन दिली आहे, त्यामुळे खूप खूप आनंद झालाय मला. काय रोल असतो व्हाईस कॅप्टनचा? व्हाईस कॅप्टन ॲक्चुअली तुम्ही शिकू शकता, की फील्डवर काय होतंय, कॅप्टन काय-काय करत आहे, स्ट्रॅटेजी, सिच्युएशनला हँडल करणं, प्रेशर सिच्युएशनमध्ये काय करायचं असतं, माइंडसेट असतं. सर्व तुम्ही शिकू शकता तेव्हा. पण ॲज अ होल टीमचे जे इनपुट्स असतात, ते प्रत्येक प्लेयरकडनं येतात. असं नाही, की स्पेशली फक्त व्हाईस कॅप्टन जाऊन कॅप्टनला इनपुट्स देऊ शकतो. कारण की फील्डमध्ये 10च्या 10 लोकं कॅप्टन व्यतिरिक्त जे लोक आहेत, ते सर्व इनपुट्स देतात. मग हे तर नाही ना, की धोनीकडून इनपुट देता-देता, शिकता-शिकता तुम्ही विचार केला, की मी एक दिवशी रिप्लेस करेन यांना. नाही सर, असं माझा अजिबात विचार नाहीये. कारण की ते खूप चांगलं काम करतात टीम इंडियासाठी कॅप्टन असताना आणि आय होप ते असेच कंटिन्यू करत त्यांनी राहतील. तुम्हाला खूप संधी दिल्यात. थोडं फेव्हर करतात तुम्हाला ते? सर, त्यांची ही एक गोष्ट चांगली की कोणताही यंगस्टर टीममध्ये येतो तर त्याला ते पूर्णपणे संधी देतात आणि तुम्ही स्वतःला जेव्हा प्रूव्ह करता तर त्यानंतर मग ते पर्सिस्ट केलं जातं की तुम्ही त्याच पोझिशनला खेळावं आणि प्रत्येक मॅचमध्ये खेळाल तर मी खूप थँकफुल आहे त्यांचा. मी आधी पण सांगितलं होतं की त्यांनी आणि माझे आमचे कोच होते गॅरी कर्स्टन त्यांनी खूप कॉन्फिडन्स दाखवला माझ्यावर आणि मला खूप चान्सेस दिले, की ज्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स मिळाला आणि माझे टीममेट्स मला बॅक करतात आणि कोच मला बॅक करतोय तर. तुम्हाला सचिन तेंडुलकरांबरोबर कंपेअर केलं जातं. काय वाटतं? आय फील रिअली ब्लेस्ड दॅट पीपल कॅन सॉर्ट ऑफ कंपेअर मी पण मला वाटतं, की जे तुमचे आयडॉल्स आहेत ते त्यांच्याशी कंपेअर करणं पण तुमच्यामध्ये ती गोष्ट आहे म्हणूनच कंपेअर करतात. नाही तसं नाहीये. गोष्ट तर मेन थिंग इज परफॉर्मन्स. म्हणजे जर तुम्ही परफॉर्म करत राहाल तर लोक कंपेअर करणारच. परंतु जसं मी बोललो, की या गोष्टींचा विचार नाही करत जास्त. कारण की आय मीन आय लिटरली वर्शिप हिम. सो आय डोंट सी टू मच इंटू धिस कंपॅरिझन ऑर आय जस्ट थिंक अबाउट परफॉर्मन्स. जेव्हा सचिनसारख्या मोठ्या प्लेयरबरोबर तुम्ही फील्डवर असता,
तेव्हा कुठे या गोष्टीची भीती वाटते का, की इतक्या मोठ्या सुपरस्टार प्लेयर बरोबर मी खेळतोय? भीती सुरुवातीला खूप जास्त होत होती कारण की 7-8 वर्षांच्या वयामध्ये मी त्यांना टीव्हीवर पाहिलं होतं खेळताना आणि ते जसे खेळत असायचे इंडियासाठी आणि मॅचेस जिंकवल्या होत्या त्यांनी. त्यामुळे खूप मोटिव्हेशन मिळायचं मला. कारण तुमचा जन्म नंतर झाला, त्यांनी क्रिकेट खेळायला आधी सुरू केलं होतं. हो, हे तुम्ही बरोबर बोलताय आणि खूप मोटिव्हेशन मिळायचं त्यांना खेळताना बघून आणि पहिल्यांदा जेव्हा भेटण्याची संधी मिळाली त्यांना आणि जेव्हा पहिली मॅच खेळलो मी त्यांच्याबरोबर, तर खूप खूप नर्व्हस होतो आणि प्रत्येक दिवशी जेव्हा त्यांना भेटतो, जेव्हा त्यांच्याबरोबर मॅचेस खेळतो, तर एक स्वप्नासारखं असतं आणि तुम्ही जेव्हा लहान असता, त्यांना खेळताना बघत असता, आज त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळते, तर मी स्वतःला खूप लकी समजतो. मग काही शिकवतात का? सल्ले देतात का ते? नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कधीही जाऊन कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत डिस्कस करू शकता. ते कधी नकार नाही देत. ते ते खूप हंबल पर्सन आहेत आणि अ, नेहमी हेल्प करण्यासाठी तयार असतात आणि त्यांच्याकडनं जितकं शिकावं तितकं कमीच आहे आमच्यासाठी. एका इंटरव्ह्यूमध्ये मी वाचलं, की युवराज सिंग तुमच्या सगळ्यात जास्त जवळच्या मित्रांपैकी आहे. त्यांच्याकडून काही उलटं-सुलटं तर नाही ना शिकलात तुम्ही? नाही सर, उलटं-सुलटं तर नाही. पण एक माणसाचं नेचर असतं, की तो यू नो खूप मस्त-मौला माणूस आहेत ते आणि त्यांचं नेचर खूपच जॉली आहे आणि ते काही फार विचार करत नाही काही करण्याआधी तर आणि खूप लोकांनी त्यांना मिसरीड केलं आहे इतक्या वर्षामध्ये. मनाचे खूप मोकळे आहेत ते आणि यासाठी मी त्यांना माझा मोठ्या भावासारखा मानतो आणि वाईट गोष्टी तर सोडा, पण खूप चांगले ॲडवाइसही दिल्या आहेत मला क्रिकेटसाठी आणि ज्या त्यांच्या लाईफमध्ये झाल्या, ज्या त्यांनी कधी चुक्या केल्या असतील, तर हेच बोलतात, की तुम्ही त्या चुका करू नका, जे कोणी यंगस्टर्स असतील तर ते ह्या गोष्टी हेल्प आउट करतात आम्हाला. आता ते टीममध्ये परत आलेत, तर खूप सारे लोक म्हणतायत, की हा एक इमोशनल डिसिजन आहे सिलेक्टर्सचा. नाही सर, मला नाही असं वाटत अजिबात. कारण की एक प्लेयर जो 12-13 वर्ष खेळला इंडियासाठी, तर त्याच्यासोबत असा इन्सिडेंट झाला, तर तो म्हणतोय की मी कॉन्फिडंट आहे, मी फिट आहे खेळण्यासाठी. तर मग त्याला संधी मिळायलाच पाहिजे ना. आणि त्यांनी आम्हाला T20 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलं होतं. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकलो आपण. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये पण मॅन ऑफ द टूर्नामेंट होते. वर्ल्ड कप जिंकलो आपण पुन्हा. तर आय थिंक त्यांच्यासाठी परफेक्ट कमबॅक आहे आणि आम्ही सर्व खूप खुश आहोत या डिसिजनमुळे. सौरभ गांगुली यांचं स्टेटमेंट मी ऐकलं, की त्यांनी सांगितलं टू अर्ली. थोडं लवकर बोलवून घेतलं. अजून थोडा वेळ द्यायला हवा होता प्रिपेअर करण्यासाठी. सर बघा, जेव्हा तुम्ही कमबॅक करत असता, तेव्हा पहिली मॅच खेळता, तर तेवढी नर्व्हसनेस असतेच. भलेही मग ती आत्ता असो किंवा नंतर. तर बेटर हेच आहे, की ते वर्ल्ड कपमध्ये खेळतीलच. जर त्यांचा परफॉर्मन्स पहिल्या मॅचपासून सुरू झाला, तर टीमला खूप जास्त फायदा होईल. कारण की आमच्यासाठी खूप इम्पोर्टंट टुर्नामेंट आहे. सर मी तुम्हाला काय प्रश्न विचारू? यू बेसिकली आन्सर्स ऑल द क्वेशन्स विथ युअर विलो. इफ आय वॉज अ गर्ल, जर मी मुलगी असतो शपथ सांगतो आय वुड प्रपोज यू आणि हेच बोलून मी कॉलेजमधून आज इथे आलोय. हॅलो सर. ॲज अ क्रिकेटर, इंडियन क्रिकेटर तुमच्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग कोणती टीम आहे? टीम ऑस्ट्रेलिया खूप चॅलेंजिंग वाटली मला, जी मी आता मागची सीरीज खेळली आहे. खूपच चॅलेंजिंग टीम होती. खूपच अग्रेसिव्ह आहेत ते लोकं आणि अशा टीमच्या अगेन्स्ट जर तुम्ही चांगलं परफॉर्म करता, तर त्याने तुम्हाला खूपच कॉन्फिडन्स मिळतो. वेस्ट इंडिजला जेव्हा तुम्ही गेला होता, तेव्हा काय झालं होतं? तिथे तुमचा परफॉर्मन्स जितका एक्स्पेक्टेड होता त्यापेक्षा खूप कमी होता. हो, टेस्ट मॅचमध्ये माझी चांगली सुरुवात नाही झाली आहे. खूप आनंदी होतो मी त्या अपॉर्च्युनिटीमुळे कारण की जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता माझ्यासाठी हे स्वप्न होतं की टेस्ट मॅच खेळावी इंडियासाठी, टेस्ट क्रिकेटर बनावं. तर स्टार्ट माझा चांगला नाही झाला. मी खूप नर्व्हस होऊन गेलो त्यावेळी. हे विचार करायला लागलो की टेस्ट क्रिकेट खूप डिफरंट फॉर्मॅट आहे आणि खूप जास्त कन्फ्यूज करून घेतलं स्वतःला आणि माझा अजिबात माइंडसेट चांगला नव्हता तिथे खेळताना. त्यानंतर मी बोललो सीनियर प्लेयरसोबत, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जसं नॅचरली खेळता, तोच अप्रोच ठेवा. बस थोडेफार मायनर चेंजेस करावे लागेल. नंतर मी खूप शिकलो. ज्या चुका मी केल्या त्याच्यातून आणि चांगला परफॉर्म करत गेलो. आता जे वर्ल्ड कपमध्ये खेळायला जातील, मी असं ऐकलं की बाकीच्या देशांचे खेळाडू ते तुमचे व्हिडिओ बघतायत आणि तयारी करतायत की विराट कोहलीला कसं आउट करायचं. सर हे तर आय थिंक हे एक अ, जर तुम्ही एक इंटरनॅशनल बॅट्समन आहात, तर जर तुम्हाला
हे समजतं की टीम अशा प्लॅन करत आहेत, तर खूप चांगलं फील होतं. कारण की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही परफॉर्म करताय आणि ते एक चॅलेंज पण आहे की जर लोक तुम्हाला अॅनलाईज करण्यासाठी बघत आहेत आणि व्हिडिओ बघत आहेत. जर तुम्ही तुमच्या गेमला आणखीन 2 स्टेप इम्प्रूव्ह करू शकता. तर हेच खूप चॅलेंजिंग आहे जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिजे. या गोष्टीची काही भीती वाटते, की त्यांनी तुम्हाला पूर्ण अॅनलाईज केलंय आणि तुमची स्टाईल ओळखली आहे आणि आता पूर्ण ताकद या गोष्टीवर लागेल, की विराट कोहलीला कसं आउट करायचंय? हो सर, कधी-कधी येतं डोक्यामध्ये हे. पण मग जेव्हा तुम्ही ती मॅच ठीक जात नाही, तर मग तेव्हा आम्ही हाच विचार करतो, की त्यांच्या प्लॅनबद्दल विचारून काही फायदा नाहीये. रादर आपण आपला प्लॅन करावा. कारण की तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ बघू शकता. तर ते एक मोठं चॅलेंज आहे, जे इंटरनॅशनल क्रिकेटला जास्त एक्सायटिंग मग बनवतं. तुम्ही बॉलर्सचे व्हिडिओ बघता, की कुणाला कसं मारायचंय? हो, बघतो व्हिडिओज. जो बॉलर कधी डिफिकल्ट वाटतो आणि ज्याला अगेन्स्ट तुम्ही आउट होता रेग्युलरली, तर त्याचे व्हिडिओ बघतो आणि ज्याला नाही खेळलो, कधी पहिल्यांदा खेळणार आहोत, तर त्याचे व्हिडिओ पण बघतो, की काय स्ट्रेंथ आहे, काय वीकनेस आहेत. मग विराट, हे जे इतके सारे लोक इथे बसलेत आणि जे करोडो लोकं बघतायत, त्यांना तुम्ही वचन देऊ शकता, की यावेळी वर्ल्ड कपमध्ये तुम्ही सगळ्या बॉलर्सची तशीच धुलाई कराल, जशी तुम्ही श्रीलंका आणि पाकिस्तानची केली आहे? सर वचन तर नाही, पण मी प्रयत्न पूर्ण करेल माझ्याकडनं, एवढं मी सांगू शकतो.